जय श्रीराम. चला सुप्रभात मंडळी. आणि आजचा आपला 30वा दिवस, 30व्या दिवसाची सुरुवात कुमानदेव मारुतीरायांच्या पादस्पर्शाने आपलं दर्शन आणि आपलं झालेलं आहे सुरुवात. आजचा दिवस. आता आपल्याला जायचं आहे अंकलेश्वर. आपल्याला जास्त नाही, काल आपण अंकलेश्वरला पोचू शकलो नाही, फार जवळ आहे पण जास्त लांब नाही. अंकलेश्वर. श्रीराम जय राम जय जय राम. वा, बाबांना डोळे नाहीत, डोळे नसून त्यांच्या जवळून जो पण माणूस जातो ना त्यांना सेन्स होता आणि ते श्रीराम जय राम जय जय राम बोलतात. चला तर आपण आता बॅग बिग घेऊ, गाड्यात टांगू, बाहेर गेल्यावर तुम्हाला भेटतो. त्याला सुप्रभात. पुन्हा एकदा तुम्हाला बाहेर एकदा परत बोलन. श्री विठ्ठल नरमध्ये हर. चला श्री विठ्ठल नरमध्ये हर. आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे, आपली यात्रा सुरू झालेली आहे. आणि आजची यात्रा आपली आहे हायवेवरून, बरं का, अंकलेश्वरपर्यंत. ते आपला हायवेपर्यंत, हायवेवरून प्रवास असणार आहे. चला भेटूयात पुढं पुढं. श्री विठ्ठल नरमध्ये हा. बराच वेळचा हा हायवे बघतोय मी आणि स्वतःला सांगतोय का आपल्याला त्या तटावर गेल्यानंतर बराच हायवे बघायचा आहे. हो, कारण की तिथून आपल्याला बराच प्रवास हायवेने करणं आहे. बघूया कसं होते कसं नाही. पण हा हायवे आहे. आपल्याला अंकलेश्वर राहिलेला आहे फक्त 8 किलोमीटर. करूया मस्त प्रवास. हायवेने चालत असताना मग ती आठवण येत नाही तुमची मला. माझं रोड भेटून जातो मग काना 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 आपला चालतो. चला भेटत जाऊ. नर्मदे हर. हर नर्मदे परिक्रमेला जात असताना, अंकलेश्वरला जात असताना आपल्याला इथं सद्भाविकांनी दुकानवाले आहेत. ते प्रत्येक नर्मदा परिक्रमावासियांना बालभोगमधून चिवडा, चाय भरपूर काही देत असतात. तर अशी सेवा असते. त्यांनी आवाज दिला आपल्याला, नर्मदे हर, या भैया बालभोग घ्या. आणि आपण बालभोगासाठी थांबलेलो आहोत. खूप छान. आता थोडं बालभोग करूया, मग नंतर निघूया. बघा, चिवडा आणला आणि बाबांनी बिस्किटही आणले. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चला आपला बालभोग झालेला आहे. आता आपण पुढं निघालेलो आहोत. आणि हे आपल्याला लागलेले आहे आता थोडी थोडी सिटी दुकानं. म्हणजे आज आपल्याला बरेच काही खरेदी करायचे आहे. चप्पल खास करून आपल्या चपलीने आपल्याला जबाब दिलेला आहे का महाराज नवीन घ्यावी लागेल. बरं ठीक आहे, चला बघूया. ॲड्यामध्ये भेटली तर ठीक आहे. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला लागलेला आहे मोठा हायवे. मला वाटते हा हायवे अहमदाबाद मुंबई हायवे आहे, बरं का. आणि आता आपल्याला असंच हायवेने चालायचं आहे. बऱ्याच दिवसांनी असे ब्रिज वगैरे बघितले, मोठा हायवे बघितला तर कसा तरी वाटला. एवढ्या दिवसात हायवेच बघितला नव्हता आम्ही. जरा नर्मदे हर. श्री मारुतीराय. जय बजरंगबली. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण ज्या क्षेत्राला रोकडी हनुमंत मंदिर. पार्श्वशैली. श्री विठ्ठल नर्मदे हर. बराच हायवे चालून चालून जरा हा मस्त जागा बघायला भेटली. आता हिरवं हिरवं बघायची सवय झाली जरा महिन्याभरात. अचानकच सकाळपासून हायवे दिसत होता तर कसं तरी वाटत होता. आता जरा आत जेव्हा तसं आम्ही आतल्या रोडला आलो तेव्हा जरा बरं वाटलं. त्या नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि चालता चालता आपल्याला एका मैयाने थांबवलेला आहे. तिथं हा उसाचा गाडा चालतो. बघा काय भावना असतात लोकांमध्ये. नर्मदा मैया प्रत्येकामध्ये सद्भावना ठेवते इथं.
या मैयाने आवाज दिला थांबा, आपलं जरा एक एक ग्लास उसाचा रस पिऊन जा, आणि तोच आम्ही प्यायसाठी सगळं मंडळ थांबलं. बघा नर्मदे हा श्री विठ्ठल नर्मदे हा. आपली नर्मदा परिक्रमा ब्रिजवरून झालं, ब्रिजवरून खूप मोठा ब्रिज आहे. या ब्रिजवरून पुन्हा असा ब्रिज गेला आहे, ब्रिजच्या वरूनच ब्रिज. हा काय सिटीतून चालायचा दुःख आहे. चला चालू या, एवढी सिटी पारच करावं लागेल आपल्याला. अंकलेश्वर आपण बोललो तेवढा छोटं नाही, फार मोठं आहे अंकलेश्वर. हो खूप मोठं आहे ना अंकलेश्वर. हो चला. श्री विठ्ठल नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर. बाबा आता पोचलो. कोणाला वाचता येत असेल तर बिंदास वाचा. रामकुंड तीर्थ अंकलेश्वर शेवटचा आपण वाचला तेवढाच, कारण की ते वाचत आलो ना, तिकडंच जायचं आपल्याला. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आज बरेच वाजले, आता अक्षरशः 1:30 वाजले, अजून पोचलो नाही आपण. चला बघूया तिकडे जाऊ, संध्याकाळचा विचार करू. श्री विठ्ठल नर्मदे हर. रामकुंड आलेला आहे आणि तो क्षेत्र, तो तीर्थ जाऊया, बघूया. प्राचीन तीर्थ आहे हा रामकुंड. आज जाऊन बघू, इथंच जेवायचं आणि इथूनच निघायचं आपल्याला बाहेर. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर, नर्मदे हर. चला आपली भोजन प्रसादी झालेली आहे रामकुंड या ठिकाणी, आणि आपल्याला संध्याकाळच्या वस्तीला जायचं आहे भलभला कुंड. चला भलभला कुंडला जाऊन थांबूया. चलो चल रहे हो ना प्रभू. हाँ चल रहे हो ना. चलो नर्मदे हर. हा आहे रामकुंड. श्री विठ्ठल नर्मदे हर. हा त्याला उन्हान तापलो द्या एक. मी बरोबर घेतल्या. जरा विश्रांतीसाठी बसलोय मस्तपैकी समोर. एवढ्या उन्हात चाय सांगितले आपण. चला चाय घेतो, नंतर पुढे निघतो. नर्मदे हर. विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला जुनी आठवण, ये जुनावाला सोनपापड़ी है हमारे इधर अभी नहीं. बाबा जुने सोनपापड़े, खुले सोनपापड़े दिखाई बाबा जी डब्बा. एकच नंबर, इसका टेस्ट बहुत अच्छा लगता है. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सुंदर संध्याकाळ. सूर्यनारायण भगवान अस्ताला जात आहे. मस्त 5 वाजले आहेत आणि आम्ही अजून बुलबुला कुंडला पोचलो नाही. आता वाईब्स येते, वाईब्स कसली का आता, म्हणजे असं नाही का आपल्या खाडीतून चाललोय म्हणून, असा दोन्हीकडून असा किनारा असतो आणि आपल्या खाडीवरून चाललोय. कारण की उद्याच आपल्याला 25 किलोमीटरवर विमलेश्वर आहे. उद्या आपण विमलेश्वरला पोचणार. बोटीची वगैरे तिकडं काढायची आहेत आपल्याला. चला उद्याचं उद्या, आज आपल्याला पोचायचं आहे. संध्याकाळ झाली म्हणून खूप शांत वाटलं, वातावरण खूप छान झालेलं आहे म्हणून तुम्हाला भेटण्याकरता आलो. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आपण पोचलो आहोत श्री कश्यप ऋषी आश्रम. वा, कश्यप ऋषी आश्रम म्हणजे मला नक्की सांगा काय. कश्यप ऋषी त्यांचा आश्रम आहे. तपस्थली त्यांची, ही त्यांचीच तपस्थली आहे ना. थांबा इथं, थांबा जरा इथं पुढे उभं राहा. भेटायला आली इथं पुढे उभे राहा. हा आता सांगा इतिहास जरा 2 मिनिटात. कश्यप ऋषी हे इथं तपस्थली, कश्यप ऋषीची तपस्थली आहे बुलबुला कुंड. हे इथे ह्यांना मैया भेटायला आली आहे. आजही त्या कुंडामध्ये आवाज देतात नर्मदे हर, पाण्याला उकळी निघते. पाण्याला उकळी निघते नर्मदे हर आवाज दिल्यावर. वा, चला तो क्षेत्र पाहूया. आणि खरंच हे दाखवण्यासाठीच आज मी इथं आलो तुमच्या. बाबाजी आइये. हे बाबाजी आहेत बघा, हे सायकलवर करतात. गोरा कॉलनीपासून आमच्या सोबत आहेत बरं का. म्हातारे आहेत पण सायकलीवर करतात. नर्मदे हर. फक्त ही सायकल इलेक्ट्रॉनिक आहे. चलिए नर्मदे हर. चलिए चलिए. निरंजनी आखाडा हरिद्वार. आणि तो बुलबुला कुंड कसा आहे तो आता आपण लगेच पाहू, कारण की नंतर संध्याकाळ अंधार होऊन जाईल. नाही आवाज येईल पण कुंड दिसेल ना. हो म्हणजे आता आपण आता आसन लावू लगेच बघायला जाऊ बुलबुला कुंड. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. तर आपण ती तपोस्थळी पाहायला चाललो आहोत, बुलबुला कुंड. मला लय पहिल्यापासून इच्छा होती या बुलबुला कुंडाची.
या बुलबुला कुंडाची कहाणी आणि माझी कहाणी असं आहे. धनंजय तुला आता सांगते, अ महाराज इकडे या, इकडे या. माझी कहाणी सांगतो मी नर्मदा परिक्रमेला कसा तयार झालो पटके ना. जिस दिन मेरा दोस्त इधर था, इधर उसने मेरे को वीडियो कॉल किया. मैं घर पे था, बेडरूम में सोया था. उसने वीडियो कॉल किया, बोला मैं नर्मदा परिक्रमा. विठल ने फ़ोन किया मला. अरे अच्छा नर्मदा परिक्रमा, तो बुलबुला कुंड में उसने मेरे को एक बुलबुला कुंड दिखाया फ़ोन से. मेरे को कुंड दिखाया. मैं बोला यार अपन को देखना चाहिए. मैं उसको वो तभी बोला मैं भी आएगा, मेरे दोस्त को मैं आएगा. वो बोला अरे जा रहे, मतलब मैं आएगा. और आज उसको मैं फ़ोन करेगा इधर से मेरे दोस्त को. मतलब वो कॉल और वो कॉल से मैं इधर आया बुलबुला कुंड नर्मदे हर. विठ्ठल शिंदे नाव त्याचं. त्याने मला कॉल केला होता आणि इथं मी तेव्हा घरी होतो आणि त्यांनी व्हिडिओ कॉलवर मला हा कुंड दाखवलेला. आज हा कुंड बघायला मी साक्षात इथं आलेलो आहे आणि त्याला आता इथून व्हिडिओ कॉल करीन मी. त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण कुंडाजवळ जाऊया. नर्मदे हर, नर्मदे हर. जेवढ्या जोरात आवाज देणार तेवढ्या जोरात वर निघतं बुलबुले. नर्मदे हर. लगेच निघतं हो कसा. अरे बापरे, आवाज दिला जास्त जोरात निघतं. वही नहीं देखता हूँ, नया नया नर्मदे हर. खतरनाक. एकच नंबर. आवाज दिल्यावर जास्त बुडबुडे येतात. परत नर्मदे हर. अरे बापरे, सुपर. नर्मदे नर्मदे. जाओ जाओ. देखो कैसा फटाफट ज्यादा होता है. हाँ अरे बाप रे, तेज ही हो जाता है, फास्ट होऊन जाते लगेच बुडबुडे. बहुत खूब. कैसा है बोलो. अंगाला काटा आला, काटा अंगाला, अक्षरशः काटा आला. एक एक रोमांच उभे झाले हातावरती महाराज. कैसा लगा आपको, कैसा लगा बोलो. अभी अभी अपना डायलॉग मारो. अभी कैसा लगा. अभी डायलॉग मारो. जबरदस्त. ज्यादा आवाज ज्यादा आता. चला नर्मदे हर, बुलबुला कुंड की जय हो. विठ्ठल नर्मदे हर. चला आपण बलबला कुंड येथे नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे आलेलो आहे आणि हे पण साक्षात नर्मदा मैयाच्या तटातलंच आहे बरं का. नीलकंठेश्वर महादेव मंदिर. वाह अति सुंदर. खूप छान. चलो नर्मदे हर. हो बाबा आपल्याला परिक्रमा नाही करायची. घेतले सांभाळ वक्त आम्हाला, म्हणजे कुठल्याही क्षेत्राला आमची परिक्रमा होता कामा नाही. म्हणजे तो नंदी असो कासव असो, या साईडून आलो तर याच साईडून बाहेर निघायचं. पूर्ण परिक्रमा झाली त्याला तर आमची परिक्रमा खंडित. एवढं सांभाळावं लागतं. चला श्री विठ्ठल नर्मदे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. खिचडीचा भोग लागलेला आहे. चला जय 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 नर्मदे हर. चला या जेवायला मंडळी सगळीजण. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी.
खूप मस्त आली आज, मजा आली. बलबली कुंडाचं तुम्ही बघितलंच. कुंडाची फार मोठा इतिहास आहे या कुंडाला, तुम्ही ते ऐकलंच. आणि खरंच आहे, हे असे तीर्थक्षेत्र आहेत या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर अगणित. मलाही माहिती आहे का मला पूर्ण कवर करता येणार नाही, कारण की तर पूर्ण जर कवर करायचं असेल तर मला इथं कम से कम एक वर्षाची प्रॉपर परिक्रमा करावी लागेल. तेव्हा मी हे सर्व एका वर्षात परिक्रमा म्हणजे हे तीर्थक्षेत्र कवर करू शकतो. बट स्टील आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे, त्याच्यामुळं आपण फक्त इथं टाईम घेऊन आलो आहे. 3 ते 4 महिन्याचा टाईम घेऊन आलेलो आहे, म्हणजे 100-120 दिवसाचा टाईम घेऊन आलेलो आहे. तोसुद्धा भरपूर झाला माझ्यासाठी. तरीसुद्धा प्रयत्न करू तर जास्तीत जास्त तीर्थ आपल्याला कसे करता येतील, कारण की आता शक्यतो त्या तटाने गेल्यानंतर तर आपल्याला हायवेनेच पळावं लागणार आहे, कारण की आपल्याला पुढं कवर करायचं आहे. आता म्हणजे उद्या जेव्हा आपण बोटीत बसायला जाऊ तेव्हा मान्यता आहे की मान्यता नाही, वास्तविक आहे का आत्तापर्यंत आपण फक्त आणि फक्त 600 ते 640 किलोमीटरचा रस्ता कवर केलेला आहे बरं का, या तीर्थक्षेत्राचा. ओंकारेश्वरपासून ते इथपर्यंत अंकलेश्वरपर्यंत आणि विमलेश्वरपर्यंत उद्या पोचणार आहोत. तर जास्तीत जास्त 650 पण नाही बोलत का, सगळ्यांची हीच मान्यता आहे का आपण फक्त आणि फक्त एक 600, 620, 640 एवढाच रस्ता आपण मोजलेला आहे. आणि महाराज मंडळी अजून इथून आपल्याला 3400 किलोमीटरचा रस्ता मोजायचा आहे, म्हणजे 3400 किलोमीटरचा. 1 महिना तर आमचा फक्त 600 किलोमीटरमध्ये गेला, विचार करा. मग याच्या पुढं अजून 3400 किलोमीटर आहे. तर 3400 किलोमीटर कवर करायला आम्हाला 90 दिवस इनफ नाही आहेत, बट आम्हाला ते करावं लागेल. तेवढं आम्हाला दिवसाला रनिंग करावी लागेल, म्हणजे तेवढं आम्हाला रस्ता क्रॉस करण्यासाठी तेवढं आम्हाला दिवस पटापट चालायला लागणार आहे. त्याच्यामुळं बघूया कुठले तीर्थ आपल्या हातातून सुटतील, हे गॅरंटी आहे का सर्व तीर्थ आपल्याने होणार नाही, पण जेवढे तीर्थ होतील तेवढे मात्र तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. आजच्या 30व्या दिवसाची काय बोलतात त्याला, शुभरात्री मी करत आहे. चला सर्वांना शुभरात्री. एकदम आनंदाने व्हिडिओ बघा आणि मला प्रोत्साहन करत राहा. शुभरात्री. श्री विठ्ठल. माझ्या